माझ्या देशावर माझं प्रेम आहे. हा देश माझा असं आपण म्हणतो म्हणजे काय, ही माणसं माझी, ही जमीन माझी, ही गावं माझी, हे जंगल माझं, हे आकाश माझं आणि मी त्यांचा. त्या देशासाठी किंवा त्या माणसांसाठी काही करणं ही माझी अगदी आंतरिक इच्छा आहे. त्यामुळे हे दुसऱ्यांसाठी वगैरे प्रकरण काही नाही, हे स्वतःसाठीच, स्वतःच्याच आनंदासाठी. याच आनंदासाठी अभय बंग आपल्या मायदेशी परतले आणि 23 वर्षांपूर्वी पत्नी डॉक्टर राणी बंग यांच्यासह त्यांनी शोधग्राम उभं केलं. तेव्हा बंग यांच्यासाठी करिअर नावाची गोष्ट दुय्यम होती. आयुष्य कितीला मिळालं? एकदा. पैसा किती आहे? अनंत. जास्त महत्वाचं काय? त्यामुळे एकदाच मिळालेलं आयुष्य उगाच बँकेमधला पासबुक मधला आकडा मोठा 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 करत नेण्यामध्ये घालवण्यात काहीही अर्थ नाही. पण मी ज्यांचा असं उत्तर येतं त्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. सुरुवातीला जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला काही ग्रामीण भागातलं काम कसं असतं कधीच मला माहित नव्हतं. माझ्या आयुष्यात मी कधी गरिबी पाहिलेली नव्हती, कारण घरी इतकी श्रीमंती होती. पण मग हळूहळू काम करत असताना मला जाणवलं की अरे हेच काम मला करायचं होतं, हाच माझा स्वधर्म आहे. राणी व माझ्या कल्पना सोबतच विकसित होत राहतात. आम्ही दोघं कॉलेजच्या दिवसांपासून एकच वर्गात होतो, त्यामुळे आमच्या कल्पना देखील सोबत विकसित झाल्या. आदिवासींसोबत केलेल्या या कामाकडे आज एक मॉडेल म्हणून बघितलं जातं. कुपोषण कमी करण्यासाठी आणि स्त्रियांचं आरोग्य सुधारण्यासाठी इथे अनेक प्रयोग झाले आणि ते यशस्वीही झाले. की आरोग्याच्या समस्या खूप आहेत, पण कोणत्या त्या लोकांना विचारून ठरवल्या पाहिजे. दिल्लीला बसून प्लॅनिंग व्हायला नको की लोकांना काय हवं आहे. म्हणून मग लोकांना विचारायला लागलो. त्यांचे प्रश्न जे कळत गेले त्यांचा वैज्ञानिकरित्या अभ्यास करायचा आणि प्रश्न खरा आहे असं लक्षात आलं तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. हे प्रयोग झाले सर्च आणि शोधग्राम मध्ये. शोध कशाचा? तर लोकांच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा आणि त्या समस्यांचं उत्तर काय आहे याचा शोध घ्यायचा. स्त्रियांचं जेव्हा ग्रामीण भागातल्या आरोग्याचा प्रश्न समोर आला तर मग बाया मला म्हणायला लागल्या की हो आम्हाला त्रास आहे, पण मग आता काय करायचं. म्हणून मग इथल्या जवळजवळ 50 गावातल्या 85 ज्या दाई असतात, सुईणी असतात, अगदी अशिक्षित त्या म्हाताऱ्या बाया ज्या बाळंतपण करत होतात, तर त्यांना मग मी प्रशिक्षण दिलं. आरोग्याचा प्रश्न फक्त उपचारानं सुटणारा नव्हता, म्हणूनच शोधग्राम लोकांच्या इतर प्रश्नांकडेही लक्ष देत होतं. गावागावातल्या बाया म्हणायला लागल्या की तुम्ही औषध पाणी रोगांवर देता, पण दारू हा आमचा प्रमुख प्रश्न आहे. दारूचा अभ्यास करायला लागलो तर असं दिसलं की लोकांचं म्हणणं खरं होतं, बायांचं म्हणणं खरं होतं. जिल्ह्याच्या विकासाचं बजेट 14 कोटी रुपये आणि एकूण दारूचा खप होता 20 कोटी रुपये. तर गरिबी का याचं उत्तर तत्काळ मिळालं. या विरुद्ध जेव्हा दारूच्या विरुद्ध काम इथे आम्ही सुरू केलं तेव्हा लोक इतके भराभर त्यात सामील झाले की बघता बघता लोकांनी ते आंदोलन आपल्या हातात घेतलं. 600 गावांमध्ये ते आंदोलन पसरलं आणि शेवटी महाराष्ट्र शासनाने पूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारूबंदी केली. शोधग्राम मधल्या कामामुळे एकीकडे सरकारची धोरणं बदलत होती तर दुसरीकडे आरोग्य नीतीही त्यांनी बदलायला भाग पाडली. हे सगळं त्यांनी केलं ते स्वतःच्या आनंदासाठी. त्याच ओढीनं बंग इथे आले. त्यांनी इथे आनंदाचं एक ग्राम मोठं केलं. गेले 3 वर्ष या निर्माणच्या मार्फत महाराष्ट्रातल्या युवा पिढीला त्यांच्या जीवनाचा, त्यांना अर्थपूर्ण जीवन कशात आहे याचा शोध लागावा आणि त्यांच्यासोबतच लोकांच्या जीवनात प्रश्न सुटावे. म्हणून युवकांना अर्थपूर्ण जीवनाचा शोध आणि लोकांच्या समस्यांचा उपाय अशी सांगड घालता येते की ते निर्माणच्या मार्फत करण्याचा सध्या आम्ही प्रयत्न करतो. आपल्या आवडीचं काम जर असेल तर मला असं वाटतं की जगामध्ये तुम्ही कुठे राहू शकता. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
गाण्यातली संगीतातली विविधता खूप मोठी आहे. भारतीय संगीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, एका गळ्यातून दुसऱ्या गळ्यात प्रवास करत स्वर येतात. हे परंपरेनं इथपर्यंत आलेले मल्हारचे स्वर. मिया तानसेन यांनी एक बंदिश रामदासी मल्हार मध्ये बनवलेली आहे. घोर कारे बदरा चहोर कारी घटा. संगीतातली ही परंपरा आपल्या देशात खऱ्या अर्थानं भारतीय आहे. इथे हिंदू मुस्लिम हा भेद नाही. भारतीय संगीताच्या परंपरेला स्वतःचा शोध घेणारं संगीत म्हटलं जातं. आपलं भारतीय संगीत हे मनोरंजनासाठी नाही, ते आत्मरंजनासाठी आहे. लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत आवाका खूप मोठा आहे, पण त्यातली धून एकच आहे. आपल्याकडे कुमारजींनी सुद्धा असे अनेक राग बनवलेले आहेत. त्याला ते धून उगम राग म्हणतात. त्या लोककलांमध्ये गायली जाणारी गाणी ज्या धूनवर आधारित असायची, त्या धूनला बेस घेऊन कुमारजींनी अनेक राग बनवलेले आहेत. आणि असे आपल्याकडे अनेक राग आहेत जे त्या लोकसंगीतामधून आलेले आहेत. पण तरी या सगळ्यात एक समान धागा सुरांचा. एकच राग आहे, तो वेगळ्या वेगळ्या घराण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने पेश केला जातो. वेगळा गायक तर तो वेगळेपणाने पेश करणारच, परंतु वेगळ्या घराण्यामध्ये वेगळ्या सौंदर्य मूल्यांसकट तो पेश केला जातो. हर दिशा से सुर की नदिया, हर दिशा से. इतकी विविधता जोपासण्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी मिले बादलों का रूप लेकर, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. ओ मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. माझी एकच ओळख आहे की पणतू, बापूंचा पणतू.